उपवासामध्ये साबुदाण्याच्या पापड्या, बटाट्याचे चिप्स खाऊन कंटाळा आला असेल, तर आज मी साबुदाणा बटाट्याचे नवीन पद्धतीचे कुरकुरे बनवणार आहे. कुरकुरीत कुरकुरे पोटाची भूक आणि तोंडाची चव नक्कीच वाढवणार. साबुदाणा न शिजवता कोणालाही पटकन जमतील असे छान कुरकुरीत कुरकुरे तेलात टाकतात 3 पट 4 पट छान फुलतात. खूपच मस्त. हॅलो, नमस्कार. वैशालीज किचनमध्ये मी वैशाली तुमचं खूप 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 स्वागत करते. खूपच साधी रेसिपी आहे. कमी वेळेत कमी साहित्यात करून तयार होते. चॅनलवर पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असताल, व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग रेसिपी सुरू करू. कुरकुरे करण्याकरता 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे. हा साबुदाणा आपल्याला 1-2 पाण्याने स्वच्छ धुवून रात्रभरासाठी भिजत ठेवायचा. नॉर्मली आपण जसा साबुदाणा भिजत ठेवतो त्याच पद्धतीचा साबुदाणा भिजत घालायचा. दुसऱ्या दिवशी सकाळी पहा साबुदाणा छान भिजलेला आहे. 1 वाटी साबुदाणा म्हणजे 200 ग्राम साबुदाणा आहे. त्याकरता इथे मी मोठ्या आकाराचे 3 बटाटे घेतलेले आहे. वजनी प्रमाणात हे 500 ग्राम बटाटे असतील. हे बटाटे कुकरची एक शिट्टी घेऊन बटाटे छान असे उकडून घेतले. बटाटे कच्चे राहिले असेल तर थोडा वेळ आणखी शिजवून घ्यायचे. आपल्याला मऊसूद असे उकडून घ्यायचे. अजिबात कच्चे राहू द्यायचे नाही. बटाटे थोडेसे थंड झाले, लगेचच याची साल काढून घ्यायची. पहा व्हिडिओमध्ये दिसते त्याप्रमाणे अजिबात साल राहू द्यायची नाही बटाट्याला. बटाटे छान असे मऊसूद शिजलेले आहे. हाताच्या थोड्या दाबाने बटाट्याचा छान असा कुस्कुरा होतो. या पद्धतीचे बटाटे शिजून घ्यायचे. हे बटाटे आपल्याला हाताने न मॅश करता पूर्णाच्या चाळणीनं बारीक करून घ्यायचे. कुरकुरे करण्यासाठी बारीक केलेले बटाटे पाहिजे, त्यामुळे पूर्णाच्या चाळणीनं हे बटाटे बारीक करून घ्यायचे. पातेल्यावरती पुरणाची चाळणी ठेवली. 2 बटाटे मी याच्यामध्ये घातलेले आहे. बटाटा छान मऊसूत शिजलेला असेल तर पटकन चाळणीवाटे खाली निघतो. त्यामुळे बटाटे हे आपल्याला मऊसूत शिजून घ्यायचे. आता मी व्हिडिओमध्ये दिसते त्याप्रमाणे हे बटाटे छान असे बारीक करून घेते, मॅश करून घेते. बटाटे हे असेच बारीक करून घ्यायचे, मिक्सरला फिरवायचे नाही. मिक्सरला फिरवलेल्या बटाट्याची खूप चिकट पेस्ट तयार होते. बटाटे बारीक करून झाल्यावर आता आपण हा साबुदाणा पण बारीक करून घेणार आहोत. त्याकरता इथे मी मिक्सरचा छोटा जार घेतला. थोडासा साबुदाणा घातलेला आहे. साबुदाणा आपल्याला असंच न फिरवता थोडंसं पाणी टाकून फिरवायचा, म्हणजे त्याची पातळ अशी पेस्ट तयार होईल. अशा प्रकारची साबुदाण्याची बारीक अशी पेस्ट तयार करायची. व्हिडिओमध्ये दिसते त्याप्रमाणे. अशाच प्रकारे थोडं-थोडं पाणी घालून संपूर्ण साबुदाणा बारीक करून घ्यायचा. बारीक केलेला साबुदाणा, बारीक केलेला बटाटा, आता हे दोन्ही साहित्य एका भांड्यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचे, एकत्र करून घ्यायचे. खूप पातळ पेस्ट करायची नाही किंवा घट्टही करायची नाही. मीडियम कन्सिस्टन्सीची पेस्ट तयार करायची. सोबत याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं. उपवासाला जिरे चालत असतील तर जिऱ्याची पूड याच्यामध्ये तुम्ही घालू शकता. सोबत 1 चमचा लाल तिखट घातलेला आहे. हिरव्या मिरचीचा ठेचा पण घालू शकता. हे सर्व साहित्य आपल्याला हाताने छान असं मिक्स करायचं, एकजीव करून घ्यायचं. पातळ अशी पेस्ट नाही, खूप घट्ट नाही. व्हिडिओमध्ये दिसतंय त्याप्रमाणे पेस्ट तयार करायची. मीठ आणि लाल तिखट या पिठामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं, एकत्र करून घ्यायचं. संपूर्ण पिठाला हे लागलं पाहिजे या स्वरूपाचं. तर लगेचच कुरकुरे तयार करून घेऊ. कुरकुरे करण्यासाठी इथे मी मिठाची एक कॅरी बॅग घेतलेली आहे. दुधाची कॅरी बॅग पण तुम्ही इथे घेऊ शकता. थोडीशी घट्ट अशी कॅरी बॅग घ्यायची. पीठ घातल्याच्या नंतर फाटणार नाही या स्वरूपाची. कॅरी बॅगची वरची साईड व्यवस्थित अशी मोठ्या आकारामध्ये कट करायची, म्हणजे चमचा घातल्याच्या नंतर अलगद चमचा तळापर्यंत जाईल. यामध्ये आता मी पीठ घालून घेते. साधारण 2-3 चमचे पीठ घालायचं, म्हणजे कुरकुरे व्यवस्थित खाली पडतील. खूप जास्तही पीठ घालू नका, कारण पाठीमागेही पीठ येऊ शकतं दाब दिल्याच्या नंतर. पीठ घातलेल्या कॅरी बॅगला अशा पद्धतीनं फोल्ड करायचं गोल-गोल करत. त्यामुळे घातलेलं पीठ बाहेर येणार नाही. हाताने छान असं दाबून घ्यायचं. पीठ घातल्याच्या नंतर खालच्या साईडने कॅरी बॅग कट करून घ्यायची. आता पहा छान असा कोनसारखा आकार आलेला आहे. ही कॅरी बॅग आपण खालच्या साईडनं थोडीशी कट करून घेणार आहोत. कुरकुरे सोप्या पद्धतीनं खाली पडतील या स्वरूपाची कॅरी बॅग कट करायची. कॅरी बॅगला क्रॉस असं कट करायचं, व्यवस्थित कुरकुरे तयार होतील. व्हिडिओमध्ये दिसते त्या पद्धतीने. कॅरी बॅगला थोडासा दाब दिला की पीठ असं छान बाहेर येतं या स्वरूपाचं. चला तर मग लगेचच कुरकुरे तयार करून घेऊ. बटाटे आणि शाबूचे उपवासाचे कुरकुरे हे आपल्याला कॅरी बॅगवरतीच घालायचे, कपड्यावर घालू नका. इथे पहा थोड्या-थोड्या अंतराने थोडंसं पिठाला दाब दिल्याच्या नंतर थोडासा पिठाचा गोळा बाहेर येतो. लांब आकारामध्ये हे कुरकुरे घालून घ्यायचे. व्हिडिओमध्ये दिसतात अगदी तसे. अशाच प्रकारे संपूर्ण कुरकुरे करून घ्यायचे. हे उपवासाचे कुरकुरे उन्हामध्येच घालायचे आणि उन्हामध्ये 7 ते 8 तासासाठी एका साईडनं छान सुकवून घ्यायचे. येथे मी संपूर्ण कुरकुरे घालून घेतले. एका साईडने 7 ते 8 तासासाठी आणि दुसऱ्या साईडने दिवसभरासाठी उन्हामध्ये छान सुकवून घ्यायचे. दोन्ही साईडनं खणखणीत कुरकुरे वाळून घ्यायचे.
वर्षभरासाठी स्टोअर करायचे असतील तर कुरकुरे हे छान वाळून घ्यायचे म्हणजे आंबट वास वगैरे नंतर येणार नाही. उपवासाचे वाळलेले कुरकुरे तेलामध्ये तळून दाखवते. तळलेले कुरकुरे खायला तर खूपच मस्त लागतात. कुरकुरे तळण्याकरता गॅसवरती मी अगोदरच तेल कडकडीत गरम करून घेतलं. लगेचच यामध्ये वाळलेले कुरकुरे घातले. तेलात टाकताच मस्त छान असे फुलून वरती आले. कुरकुरे खणखणीत वाळलेले, तेल छान गरम असेल, तर कुरकुरे छान असे तळून वरती येतात. चिवट वगैरे होत नाही. ही एक टिप्स होती. हे असे मूठभर कुरकुरे जर तळले, तर तुमचा उपवास नक्कीच खास होणार. यामध्ये तुम्ही थोडेसे शेंगदाणे पण तळून घालू शकता. खूप छान हा चिवडा तयार होतो. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. अशाच नवनवीन रेसिपी पाहायच्या असतील चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपी